येणाऱ्या 2 तारखेला या निवडणुका आहेत आणि एक पोलीस प्रशासन म्हटलं की एक धाक असतो, त्याबद्दल तुमचं नियोजन काय आहे? पोलिसांचा एक धाक असतो, तर ह्या गोष्टीला मी धाक म्हणणार नाही. कारण एक आधारयुक्त भीती पाहिजे पोलिसांची. कशामुळं की ते कायद्याची अंमलबजावणी करणारी एक मशिनरी आहे पोलीस म्हणजे. आणि या ठिकाणी आपल्याला आम्हाला जनतेचं मित्र म्हणून किंवा जनतेचं सेवक म्हणून या ठिकाणी आपलं कार्य करायचं आहे. फक्त आम्हाला कायद्याची अंमलबजावणी करायची आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जे नियम आहेत त्या नियमानुसारच या ठिकाणी बंदोबस्त लावणार आहोत आणि त्या माध्यमातून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. इथले इलेक्शन शांततेत पार पडतील. कुठल्याही बूथवर गोंधळ होणार नाही. बाहेरचाही बंदोबस्त येणार आहे. होमगार्ड येतील. आम्ही सर्व हे बंदोबस्ताचं नियोजन करून कुण्या ठिकाणी किती मनुष्यबळ लावायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी मनुष्यबळ नेमणार आहोत, जेणेकरून की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि व्यवस्थित बंदोबस्त लावून इथल्या निवडणुका ह्या शांततेत पार पडतील. कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच कुणाच्याही मनामध्ये कुठलाही संशय राहणार नाही. अशा निष्पक्ष निवडणुका या ठिकाणी पार पडतील आणि त्या पार पडाव्यात म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू.